नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन ही जी संस्था आहे ती एज्युकेशनल क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्षापासून कार्यरत आहे. आता ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या समोर आपल्या सेवेमध्ये आम्ही येत आहोत आणि तो म्हणजे फक्त शालेय स्पर्धा परीक्षाच नव्हे तर इतर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. आपल्या सर्वांना आता नव्यानं शाळा सुरू झालेल्या आहेत. आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या अगदी हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक जण आपल्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी जागरूक असतो. नव्या उमेदीने प्रत्येक वर्षाला सामोरं जातो आणि नव्यानं आपण शैक्षणिक गुणवत्ता प्रस्थापित करू अशा प्रकारचा मनोदय प्रत्येकाचा असतो. त्या सगळ्या मनोदयासाठी आमच्या सर्वांसाठी शुभेच्छा. मित्र हो, आपल्या शालेय अभ्यासक्रमासहित म्हणजे अकॅडमिक सिलेबस सहित प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये घेतल्या जातात आणि त्या स्पर्धा परीक्षेला काही विद्यार्थी वर्गातले बसले जातात. शिक्षक जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांची निवड करतात आणि त्या परीक्षेला ते बसतात. बाकीचे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्यासाठी ती परीक्षा नाही आणि आपण त्याला पात्र नाहीत, आपण ती परीक्षा देऊ शकत नाही, अशा प्रकारचा न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाही. ती सर्वांसाठी परीक्षा आहे. म्हणून आता 5वी साठी जवाहर नवोदय एंट्रन्स एक्झाम असेल, त्याच्यानंतर 5वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, स्कॉलरशिप ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर 8वीला स्कॉलरशिप आहे, NMMS अशी परीक्षा आहे, होमी भाभा आहे, ऑलिम्पियाड आहेत. अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपल्या शालेय जीवनामध्ये प्रत्येक वर्षी असतात आणि त्या प्रत्येक परीक्षेला आपण सामोरं गेलं पाहिजे. त्या प्रत्येक परीक्षेला आपण बसलं पाहिजे आणि त्या परीक्षेला बसल्यानंतर आपल्याला आपला शैक्षणिक पाया मजबूत होतो आणि पुढच्या जो काही पावलोपावली आपल्याला स्पर्धा परीक्षेला तोंड द्यावं लागतं, त्या स्पर्धा परीक्षेला ची तयारी करण्यासाठी या परीक्षा देणं आपण दिल्या पाहिजेत. ते कंपल्सरी आहे आणि त्यामुळे त्या स्पर्धा परीक्षेपैकी जी 8वीची म्हणजे पूर्व माध्यमिक जी काही परीक्षा आहे, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा 2023 सालचा जो काही मागच्या वर्षीचा जो काही पेपर झाला, त्या पेपरमधील मराठी व्याकरणावर जे काही प्रश्न आलेले आहेत, म्हणजे मराठी प्रथम भाषा जी काय आहे, त्या मराठी प्रथम भाषेची जी काही 25 प्रश्न आहेत, 50 मार्काला विचारले जातात. 50 गुण आहेत, प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण आहेत. त्या 2 गुणासाठी त्या 50 गुणासाठी जे काही 25 प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. त्याच्यापैकी 2023 सालचा हा जो मराठीतला पहिला प्रश्न आहे, तर त्या पहिल्या प्रश्न आहे, त्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे: पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता आपण प्रश्नांचं विश्लेषण देतो म्हणून प्रत्येक संकल्पनाचा आपण विस्तृत चर्चा इथं करणार नाहीत. प्रत्येक संकल्पनाची विस्तृत चर्चा ही आपल्या ॲपद्वारे होणाऱ्या लेक्चरद्वारे केली जाणार आहे आणि त्यामुळं आपण ते ॲप अगोदर डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे आणि त्याला प्रवेश घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता हा प्रश्न आहे: पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषण म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे की क्रियापदाविषयी जास्तीची माहिती सांगणारा जो काही शब्द आहे त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. मग या वाक्यामध्ये आपल्याला अगोदर क्रियापद काय करावं लागेल, ओळखावं लागेल आणि ते क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो आहे त्याला काय म्हणायचं, क्रियापद असं म्हणायचं. आणि अर्थपूर्ण करणारा शब्द हा वाक्यामध्ये काय आहे, गेली आहे की नाही. खारुताई गेली हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. परंतु आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा म्हणून क्रियापदाविषयी जास्तीची जी काही माहिती सांगितलेली आहे तर ती तुरुतुरु या शब्दाने सांगितलेली. कशी गेली तर तुरुतुरु गेली. आणि तुरुतुरु हे जे काही क्रियाविशेषण आहे ते कोणत्या प्रकारचं, आता हे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत ते क्रियाविशेषण अव्ययाचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रीतिवाचक आहे, कालवाचक आहे, स्थूलवाचक आहे, परिणामवाचक. आता आपण इतर पर्यायाचा जर विचार केला तर रीतिवाचक म्हणजे काय, कशा प्रकारे, कोणत्या पद्धतीने, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. कोणत्या रीतीने गेली, मग बरोबर आहे, ती कशी गेली, तुरुतुरु गेली, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. पण इतर पर्यायाचा जर विचार केला तर आपण कालवाचक जर म्हटलं तर कधी गेली, सकाळी गेली, असं जर म्हटलं असतं तर मग तो कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आला असता. स्थलवाचक म्हटलं तर कुठे गेली वगैरे वगैरे अशा प्रकारचा जर हे आला असेल तर स्थलवाचक आहे. आणि परिणामवाचक म्हणजे
ती गेल्यानंतर काय परिणाम झाला, अशा पद्धतीचं जर काही क्रियाविशेषण अव्यय असतं तर तो हे आहे. तर एवढं विस्तृतरित्या आपल्याला विचार करणं कशी गेली, रीती त्या पद्धतीने गेली, म्हणजे त्याची रीत पद्धत दर्शवली गेलेली आहे, म्हणून हा क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक आहे. चला पुढचा प्रश्न असा आहे की पुढचा प्रश्न आहे वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं. वचन हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, वस्तूमध्ये तिचा संख्या गुण दाखवण्याचा जो काही गुण आहे त्याला वचन असं म्हणतात, की वस्तू एक आहे की अनेक आहे हे यावरून आपल्याला समजतं. तो जो काही गुण आहे तो वचन याच्यामध्ये येतो का, अनेक वचन आहे का एक वचन आहे, अशा पद्धतीचं. आता चुली, हे जे चुली आहे तर त्या चुली म्हणजे हे अनेक वचन आहे, म्हणजे हे पण काय मुली, त्या मुली, हे पण अनेक वचन आहे, बरोबर आहे. हे पण काय आहे, अनेक वचन आहे. चुली, मुली अनेक वचन आहे. त्याच्यानंतर झुली, झुली लक्षात आलं तुम्हाला, बैलाच्या अंगावर पोळ्याच्या दिवशी जे काही कापड टाकलं जातं त्या कापडाला काय म्हणतात, झुली. त्यासाठी विशेष ते तयार केलेले असतं, त्याला झुली म्हणतात. मग ती एक असली तर झुल आणि अनेक असली तर झुली. हे पण अनेक वचन आहे. मात्र फुली, आपण फुली नाही मारत का, मग कशाची फुली असू द्या, मग ती फुली म्हणजे एक फुली, आणि अनेक असल्या तर त्या फुल्या. म्हणजे ह्या तीन जे पर्याय आहेत, 1 2 3, ते अनेक वचन आहे. फुली ही काय आहे, एक वचन आहे. फुली ही एक वचन आहे. त्याच्यानंतर म्हणून ही 4 नंबरचा पर्याय काय आहे, त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे पुढीलपैकी पुल्लिंगी नाम ओळखायचं आहे. पुढीलपैकी एक नाव पुल्लिंगी आहे, बाकीची काय आहेत स्त्रीलिंगी आहे. आणि म्हणून पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी ओळखायचं असेल तर आपण तो किंवा ती या सर्वनामाचा, पुरुषवाचक सर्वनामाचा काय करतो आपण, उपयोग करतो. मग आता काय, गवळी आहे, मग ती गवळी आपण म्हणू शकतो का, नाही, तो गवळी आपण म्हणू. त्याच्यानंतर साखळी आहे, ती साखळी म्हणू. त्याच्यानंतर कवळी आहे म्हणजे दाताची कवळी, ती कवळी असं म्हणू. पाकळी आहे, त्याच्यानंतर ती पाकळी सुद्धा तीच म्हणू. फक्त तो गवळी हे उत्तर बरोबर आहे. तो गवळी म्हणजे हे पुल्लिंगी नाम आहे. चला पुढचा प्रश्न. मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न केला. वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथं अधोरेखित केलेलं नाही, परंतु महिने या शब्दाला आपण अधोरेखित करूया. महिने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखतो. विभक्ती म्हणजे काय, आपण विभक्ती शिकताना सविस्तररित्या विभक्ती या प्रकरणामध्ये त्याची माहिती घेणार आहोत. परंतु विभक्ती म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरता किंवा सहसंबंध दर्शवण्याकरता अर्थाचा वाक्यामध्ये आलेल्या जो काही सर्वनाम आणि नाम आहेत त्या नामाला लागणाऱ्या जे काही प्रत्यय आहेत ते 8 प्रकारचे असतात, आणि त्यापैकी कोणती विभक्ती ही महिने या शब्दाची आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता आपल्याला बघा हे माहित आहे की फक्त प्रथमा विभक्तीला कुठलाही प्रत्यय लागत नाही. महिने या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. चाचीचे, सलाल, नाते वगैरे अशा प्रकारचा प्रत्यय लागला नाही. म्हणून महिने हे जो काही नाम आहे तर ते नाम प्रथमा विभक्तीचं आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य ओळखायचं म्हणजे 2 वाक्याचं एकत्रितकरण एखाद्या वाक्यात झालं असेल तर त्याला मिश्र वाक्य असं म्हणायचं. राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली, ते काही हे नाही, काय केवळ वाक्य आहे. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे, अशा प्रकारचं वाक्य. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले आणि आपली भारत यात्रा संपत आहे, ही 2 वाक्य एकत्रित झालेले आहेत. म्हणून हे 2 नंबरचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. बाकीचे इतर वाक्याचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून निवडा. संधी या प्रकरणामध्ये संधी विषयक अधिकची माहिती आपल्याला बघायला मिळेल, आणि ही पूर्वरूप संधी आहे ती मराठीतली संधी आहे.
तर पूर्वरूप संधी म्हणजे काय? दोन शब्द एकत्रित येत असताना पहिल्या शब्दाचा जो काही स्वर आहे तो स्वर ते अक्षर कायम राहून संधी होते, त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. हरेक, हरेक, हर अधिक एक, हर अधिक एक. इथे जी संधी झालेली आहे ती काय आहे? इथे जी संधी झालेली आहे ती हरेक. दुसरा जो काय स्वर आहे तो कायम झालेला आहे, ती पररूप संधी आहे, म्हणून ती पूर्वरूप होणार नाही. त्याच्यानंतर झाडीत, झाडी अधिक आत, बरोबर झाडीत. आपल्याला दोन पर्याय निवडायचे सांगितले, हे झाडीत हे एक योग्य उत्तर आहे, कारण झाडी हा जो काही पहिल्या शब्दाचा स्वर आहे ई, हा स्वर काय ठेवलेला आहे, कायम ठेवून ही संधी झालेली आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? पूर्वरूप संधी असं म्हणायचं. त्याच्यानंतर थोडे, थोडे म्हणजे काय? थोडे अधिक असे, असा संधी विग्रह होईल. हे थोडे, तर ये हा स्वर याचा कायम ठेवून थोडेसे असा प्रकारचा संधियुक्त शब्द तयार झालेला आहे, म्हणून हे एक पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. म्हणजे 2 आणि 3 नंबरचा जो काही पर्याय आहे तर ते दोन पर्याय बरोबर उत्तर आहे. करेन, कर अधिक येन अशा पद्धतीचा जो काही हे आहे तर तो दुसरा स्वर पररूप संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यानंतर संधीमध्ये आपण शिकत असताना आपण सविस्तररित्या हा प्रकार अभ्यासू. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी रीती वर्तमान काळाची वाक्य ओळखा. तर रीती वर्तमान काळ म्हणजे काय? सध्या चालू असलेली जी क्रिया आहे त्याच्यासाठी रीती वर्तमान काळ वापरतात, त्याला चालू वर्तमान काळ देखील आपण म्हणू शकतो किंवा म्हणतात. आता याच्यामध्ये संगीता नाट्य संगीत ऐकत असे, आपण काय म्हटलो की सध्या चालू असणारी क्रिया. असे म्हणजे काय? पूर्वी भूतकाळात होऊन गेलेली क्रिया, त्या काळात ऐकत असे म्हणजे हे काय आहे? हा रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. आपल्याला रीती वर्तमान काळाचं उदाहरण ओळखायचं. अतुल सर्वांना सूचना सांगत असतो. असतो म्हणजे काय? मागही सांगतो आणि आताही ती क्रिया चालू आहे, म्हणून हे काय आहे? रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. अतुल सर्वांना सूचना. आता श्रावणने कागद काम पूर्ण केले आहे म्हणजे ते काम पूर्ण झालेले आहे, तो भूतकाळ आहे. त्याच्यानंतर मच्छीमारांना वाचवण्यासाठीचे आमचे सारे प्रयत्न फसले. फसले म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे, म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे. अंथरून पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? 2 शब्द एकत्रीकरण करणं अशा प्रकारचा सामासिक गुणधर्म आहे, समासाचा गुणधर्म आहे. आणि त्याच्यानुसार अनेक प्रकार संधियुक्त शब्दात देखील 2 शब्द एकत्रित केले जातात किंवा 2 किंवा 3 केले जातात, परंतु ते एकमेकांमध्ये मिसळतात. पहिला शब्दाचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन तिसऱ्या वर्णाचा निर्मिती होते आणि म्हणून तिथं त्याला संधी असं म्हणतात. सामासिक शब्दामध्ये 2 शब्द फक्त एकमेकांसमोर जोडले जातात आणि ते ठेवले जातात, त्याला सामासिक जोड शब्द असं म्हणतात. अंथरून पांघरून या सामासिक समास हा प्रकरण पाहताना आपण त्याची सविस्तररित्या त्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये अंथरून पांघरून असा आहे तर कोणता समास आहे? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास. आता याच्यामध्ये समासाचे प्रकार कशानुसार पडतात की कोणतं पद महत्वाचं, कोणता शब्द, पहिला शब्द महत्वाचा आहे की दुसरा शब्द महत्वाचा आहे अर्थाच्या दृष्टिकोनातून, त्या याच्यातून. आता अव्ययीभाव समाजामध्ये प्रथम पद महत्वाचं असतं, पहिला प्रश्न महत्वाचा असतो. त्याच्यानंतर तत्पुरुष समासामध्ये दुसरा पद महत्वाचा असतं. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. मात्र द्वंद्व समासामध्ये दोन्ही जे काही पद आहेत, शब्द आहेत ते महत्वाचे आहेत. आता अंथरूणही इथं महत्वाचं आहे आणि पांघरून सुद्धा महत्वाचं आहे. अंथरूण देखील महत्वाचं आहे आणि पांघरून देखील होतं. फक्त अंथरूणच घेऊन चालेल का? नाही, पांघरून देखील महत्वाचं आहे. दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. जसं इतर उदाहरण सांगायचे म्हणले तर आई वडील, त्याच्यानंतर काय राम लक्ष्मण वगैरे असे जे काही शब्द आहेत ते दोन्ही महत्वाचे असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? द्वंद्व समास. हे उत्तर बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न.
पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. ज्याची तुलना करावयाची आहे ते उपमेय. व्याख्या बरोबर आहे. उपमेय अलंकाराची व्याख्या ती बरोबर आहे. त्याची उदाहरणं वगैरे जे काय असतील ते आपण अलंकार या प्रकरणामध्ये सविस्तर शिकत असताना आपण बघूयात. त्याच्यानंतर ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान. हे उपमान अलंकाराचं अलंकारिक दृष्ट्या याची उपमानाची व्याख्या देखील काय बरोबर आहे. चरणातील अक्षरांचा पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो त्याला उपमा असं म्हणतात. हे मात्र काय आहे चुकीचं आहे. म्हणजे काय आहे हा उत्तर बरोबर आहे परंतु आपल्याला काय चुकीचा पर्याय सांगितलेला आहे म्हणून हे वाक्य चुकीचं असल्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. उपमेय जणू उपमानच आहे असे वर्णन उत्प्रेक्षा अलंकारामध्ये केलं जातं. हे मात्र बरोबर आहे. आणि हे का बरोबर आहे चरणातील अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे. चरणातील अक्षराची पुनरावृत्ती जटा तटावर जे काही आपण बरेचसे काही उदाहरण त्याचे ऐकतो ना तर तो कोणता अलंकार आहे तो अनुप्रास अलंकार आहे. उपमा अलंकार नाही. तो कोणता अलंकार आहे अनुप्रास अलंकार आहे. म्हणून 3 नंबरचं उत्तर काय आहे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. पुढीलपैकी कर्मणी प्रयोग आपल्याला ओळखायचा. आता आपण प्रयोग शिकताना त्याचे प्रकार वगैरे कर्मणी प्रयोगाची थोडक्यात मी व्याख्या सांगतो की वाक्यातील याची क्रियापदाची ठेवण ही कर्मानुसार असते. त्या वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे असं आपण म्हणतो. आता जर वाक्य कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे मुले शाळेच्या मैदानावर खेळली. मुले शाळेच्या मैदानावर खेळली. आता आपण जर म्हटलं तर मुले ही या वाक्याचा कर्ता आहे आणि मैदान या हे जे काही शब्द आहे तर तो शब्द हा वाक्याचं कर्म आहे. आता आपण जर असं म्हटलं की मुले खेळली तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग ते मैदानावर खेळली कुठं खेळली काही असो पण मुले खेळली म्हणजे मुलानुसार हे क्रियापद आहे आणि मुलानुसार ते बदलणारा आहे. त्यामुळे हा काय कर्तरी प्रयोग होईल म्हणता येईल. आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले. आईने दाखवले परंतु मार्ग या शब्दामुळे क्रियापद बदललेलं आहे का म्हणजे कर्मानुसार क्रियापदाची ठेवण आहे म्हणून हे काय आहे कर्मणी प्रयोग आहे. आपल्याला 2 प्रयोग दिलेले आहेत. आपल्याला 2 प्रयोग दिलेले आहेत तर हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. आम्ही पाहतो वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि त्यामुळं हे कर्तरी प्रयोग. आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. या कुंभारवाड्याला अनुसरून हा काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. आम्ही पाहिला असा वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. कुंभारवाडा पाहिला. कुंभारवाडा या शब्दानुसार ह्या क्रियापदाची ठेवण आहे किंवा क्रियापद तशा पद्धतीचा बदललेला आहे म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून या प्रश्नांचा जे काही उत्तर आहे 2 पर्याय तर ते हे 2 पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीचे 2 उत्तर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. चला पुढचा प्रश्न. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी या ओळी कोणी रचलेले. माझे माहेर पंढरी अजून एक संत तुकारामाचा अभंग आहे. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी हा जो काही हे आहे ते आपल्याला साहित्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मात्र हे जे उत्तर आहे जनाबाई नाही संत निर्मळा नाही आणि हे जे उत्तर आहे ते मात्र हा अभंग लिहिलेला आहे संत
कान्होपात्रा म्हणजे 3 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर हे साहित्यावरले प्रश्न आहेत. पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह ओळखा. इंदिरा संतन हे आता हे तळपाणी वगैरे हे जे काही काव्यसंग्रह आहेत ते इतर लेखकांनी लिहिलेले आहेत. करपी, तळपाणी, छोरी हे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेला कविता संग्रह आहे. मात्र बाहुल्या नावाचा कविता संग्रह हा कोणी लिहिलेला आहे? इंदिरा संत यांनी लिहिलेला आहे. हे साहित्यावरले प्रश्न आपल्याला साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सोडता येऊ शकतात. आणि हे साहित्य आपलं आतापर्यंत शिकलेलं जे काही मराठी आहे त्या मराठीमध्ये ज्या कविता जे आपल्याला हे दिलेले आहेत, जे लेख दिलेले आहेत, तर ते लेख कोणी लिहिले त्या संदर्भातल्या लेखकाचा परिचय आपण वाचला पाहिजे, तो लक्षात ठेवला पाहिजे, तेव्हा हे प्रश्न आपल्याला येतील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? म्हणजे विरुद्धार्थी शब्द एकमेकांचे नाहीत अशा प्रकारची जोडी आहे. सादृश्य, अदृश्य, त्याच्यामध्ये 2 उत्तर आहेत, 2 पर्याय उत्तर आहेत. अचूक 2 पर्याय निवडा. त्याच्यामध्ये सादृश्य आणि अदृश्य. आता आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती. सादृश्य म्हणजे तशा प्रकारचा दिसणारा, तत्सम दिसणारा अशा प्रकारचा, आणि अदृश्य म्हणजे नाही दिसणारा अशा पद्धतीचा. मात्र हे एकमेकाच्या विरोधात होऊ शकत नाही, म्हणून हे एक उत्तर बरोबर आहे. त्रोटक आणि विस्तृत. त्रोटक म्हणजे कमीपणा आणि विस्तृत म्हणजे मोठेपणा, म्हणजे हे मात्र बरोबर विरुद्धार्थी शब्द आहेत. धादांत आणि पूर्णता. धादांत आणि पूर्ण. धादांत म्हणजे पूर्ण आणि पूर्णता म्हणजे पूर्ण, म्हणजे हे दोन्ही शब्द सारखे आहेत, म्हणजे हे विरुद्धार्थी जोडी नाही, म्हणून हे एक उत्तर बरोबर आहे. आणि प्रधान आणि गौण. प्रधान म्हणजे मुख्य आणि गौण म्हणजे सामान्य अशा पद्धतीचा जो काही हे आहे ही काय बरोबर विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. आपल्याला चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी पाहिजे होती, म्हणून हे 2 उत्तर बरोबर आहेत. चला पुढे. त्यानंतरचा प्रश्न, आता हा प्रश्न आहे पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती शब्द शुद्ध शब्द आहे? हे शुद्ध लेखनावर आधारित हा आहे. आपण पुस्तकं वाचताना कुठल्या प्रकारचा शब्द कशा पद्धतीने लिहिला गेलेला आहे हे काळजीपूर्वकरित्या जो वाचतो, ज्याला लेखन नियम चांगल्या पद्धतीने माहीत आहेत, असे विद्यार्थीच हा प्रश्न सोडवू शकतात. आपल्याला एक भ्रम असतो की आपल्याला मराठी चांगलं लिहिता येतं, चांगलं वाचता येतं, परंतु तो भ्रम बाजूला काढून आपण प्रत्येक शब्द अगदी ऱ्हस्व दीर्घासहित बरोबर लिहिलेला आहे काय याची चाचपणी केली पाहिजे, नाही तर असंख्य ठिकाणी आपल्या मराठीमध्ये चुका आपल्याला लक्षात येतील. आता कुजबूज आहे, त्याच्यानंतर शिलाखंड आहे, शक्तिशाली आहे, तत्वज्ञ आहे, निर्धारित आहे, पूरक आहे, भूमिपुत्र आहे. कुजबूज हा जो शब्द आहे तो व्याकरणिक दृष्ट्या योग्य लिहिलेला आहे. शिलाखंडची ही सी काय पाहिजे होते? पहिली पाहिजे होते. शिलाखंड म्हणजे ते सील नाही, ते सील नाही. शिला म्हणजे काय? दगड, शिळा अशा अर्थाने इथं आलेला आहे खंड. त्याच्यानंतर शक्तिशाली हा एक शब्द बरोबर लिहिलेला आहे. त्याच्यानंतर तत्वज्ञ, इथं तत्वज्ञ लिहिण्यात तांत्रिक अडचण आलेली आहे असं लिहिलेलं आहे, परंतु ते बरोबर नाही. त्याला पुन्हा एक त जोडलं गेलं पाहिजे, तेव्हा तो शब्द बरोबर आहे. आपण प्रचलित याच्यामध्ये असंच लिहितो, परंतु ते चुकीचं लिहितो, त्यामुळे हा शब्द चुकीचा आहे. निर्धारितची ही जी री आहे तर ती री पहिली पाहिजे होते. पूरकचा हा पू काय पाहिजे होता? दुसरा पाहिजे होता. त्याच्यानंतर भूमिपुत्रचा पू हा आहे काय पाहिजे होता? आणि हा उकार दुसरा पाहिजे होता, बरोबर आहे. आणि त्यामुळं हे बाकीचे शब्द चुकीचे आहेत, फक्त कुजबूज आणि शक्तिशाली हे 2 शब्द बरोबर आहेत. म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे? पहिल्या पर्याय 2 दिलेला आहे, आणि म्हणून हे 1 नंबरचं उत्तर पर्याय या प्रश्नांचा बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. दुर्बल आणि क्षीण म्हणजे शक्तिहीन मनुष्य असं त्याला आपण म्हणता येईल. भेंडीची भाजी
हा लाक्षणिक अर्थाने योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर लठ्ठम भारती, याला ठ पुन्हा जोडलेला आहे, तांत्रिक याच्यामध्ये इथं आलेलं नाही म्हणून याला ठ लठ्ठम भारती आपण म्हणतो. तर ते आळशी मनुष्याचा लक्षण आहे. आस्तनीतला निखारा हे होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पाप्याचे पितर हा जो काही शब्द आहे तर तो शब्द हा अलंकारिक शब्द या अर्थाने वापरला गेलेला आहे. पाप्याचे पितर म्हणजे पापी मनुष्य जो असतो आपल्याकडे नाही का पितृपक्ष घालतात वगैरे, तो पितृपक्ष घालत नाही म्हणून ते पितर जे काय ते क्षीण होऊन जातात. अशा प्रकारचा लाक्षणिक अर्थ लावून, अशा प्रकारचा उपरोधिक अर्थ लावून या शब्दाचा अर्थ आपण प्रचलित याच्यामध्ये वापरतो. अलंकारिक शब्दाकरता आपलं साहित्याचं आणि याचं वाचन असणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी मृदू वर्ण कोणता आहे? पुढीलपैकी मृदू वर्ण, आता आपल्याला वर्णमाला शिकावी लागेल तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येईल. मृदू म्हणजे काय? उच्चारास मृदूपणा असलेला, सौम्यपणा असलेला जो काही शब्द आहे. आता आपण जर पाहिलं तर की स्पर्श व्यंजन जी आहेत 25 व्यंजन, त्याच्यापैकी पहिली जी रांग आहे तर ती काय आहे? कठोर वर्णाची आहे. दुसरी रांग जी आहे ती मृदू वर्णाची आहे. आता याच्यामध्ये काय आहे? क हे पहिल्या रांगेतलं अक्षर आहे, पहिल्या उभ्या रांगेतलं अक्षर आहे म्हणून क हे कठोर आहे. ध हे मात्र मृदू आहे. ध काय आहे? मृदू आहे. कारण ध, त, थ, द आणि ध अशा पद्धतीचं हे आहे म्हणून हे मृदू अक्षर आहे. हे दुसरा आणि चौथा जो काही शब्द आहे तो मृदू वर्णाचा आपण वर्णमाला शिकताना ते सविस्तररित्या बघूया. र देखील कठोर आहे आणि प, फ देखील हे आहे म्हणून ध हा उत्तर काय आहे त्याचं बरोबर आहे. चला पुढच्या याच्यामध्ये वाक्प्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. कंठ फुटणे, आवाज उमटणे हे अर्थाच्या दृष्टिकोनातून काय आहे? बरोबर आहे. कंठ फुटणे, आवाज उमटणे. हरी हरी करत बसणे, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे नामस्मरण करणे. वास्तविक पाहता आपण वाक्प्रचारामध्ये मराठीमध्ये आपण आता उगीच हरी हरी करत बसा असं आपण म्हणतो. हरिहरित करत बसणं म्हणजे काय? शांत बसणं. नामस्मरण करणं हे याच्यामध्ये काय आहे? चुकीचं आहे. हरिहरी करणे, हरिहरी बसणे, करत बसणे म्हणजे काय? शांत बसणे, आराम करणे अशा अर्थाने आपण ते घेतलं जातो म्हणून हे काय आहे? चुकीची जोडी आहे. जीवाची बाजी लावणे, जीव धोक्यात आणणे अगदी योग्य अर्थ आहे. त्याच्यानंतर मनावर मळब येणे, निरुत्साह वाटणे हेही बरोबर आहे म्हणून काय? हे जे 2 क्रमांकाचा पर्याय आहे ते 2 क्रमांकाचा पर्याय हे उत्तर आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की 18 ते 20 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचावं, त्यावर आधारित त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आता ही कविता आहे. नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, आन पर्णाची जलराणीवर उधळी बरसात, लता लतांवर फुलून बसले फुले अंतरंग लुटण्या, ते मधुकोश रुंजती भोवताली भृंग, कडे कपारी वरून दौडत निज हा, आला कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला, आकाशातून घनश्याम आवळती धरणीला आणि सखीच्या गळा घालती मोत्याच्या माळा, कणाकणातून घ्या कानोसा अवघा, सृष्टीत ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत, ग्रह ताऱ्यांचे रासनृत्य हो गगनी दिनरात, पक्षपरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात. अशा प्रकारची कविता आहे. ती कविता आपण सविस्तररित्या पाहायची. तिच्यावर आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण आता बघूयात. आता याच्यामध्ये आहे कवितेतील वर्णानुसार विसंगत पर्याय कोणता? कडे कपाऱ्यातून धावणारा झरा बरोबर आहे. फुलाभोवती रुंजी घालणारा जो काही भुंगा आहे, भृंग हा शब्द कवितेमध्ये आला तो बरोबर आहे. नदीवर पानाची बरसात करणारा पिंपळ हे देखील बरोबर आहे. मात्र घरातील धरतीला, इथं धरती आहे, धरतीला आवळणारा सूर्य अशा प्रकारची वर्णन आपल्या कवितेमध्ये आलेलं नाही. तुम्ही कविता पुन्हा एकदा वाचा. तर हे काय आहे? हे बरोबर आहे कारण तो विसंगत पर्याय आहे. 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे रात्रंदिवस अवकाशात रासनृत्य कोण करीत आहे? कवितेमध्ये आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे.
की ग्रह तारे हे रात्रंदिवस काय करतात, अवकाशात रास नृत्य करत असतात. अवकाशामध्ये कोण असतं? पशुपक्षी नाही. पशुपक्षी तर असतात पण ते खाली असतात. ग्रह तारे मात्र 24 तास असतात. त्यामध्ये काय ग्रह ताऱ्यांचं वर्णन आपल्या कवितेमध्ये आलेलं आहे, म्हणून 2 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे की वरील कवितेत पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही? आंतर, वृक्ष, हार आणि कवच याच्यामध्ये कोणता हे आलेला नाही, शब्द आलेला नाही. हे आंतर हा शब्द आलेला नाही, म्हणून 1 नंबरचं उत्तर त्याचं काय आहे? बरोबर आहे. कविता वाचून आपण काय केलं पाहिजे, ते हे केलं पाहिजे. ठीक आहे. आपण हे प्रश्न आपण आता सगळे जे काही 2023 ला विचारले गेलेले आहेत त्याचं धावतं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण आणि प्रत्येक प्रश्नांविषयी आपल्याला अधिकची जाणकारी घ्यायची असेल, अधिकची माहिती घ्यायची असेल अथवा सविस्तर मराठी व्याकरण जर हे करायचं असेल तर तुम्ही नक्कीच 8वी म्हणजे माध्यमिक शिष्यवृत्तीची बॅच गुरुकिल्ली फाउंडेशनची जॉईन करा. आपल्या घरी बसून फारच माफक याच्यामध्ये म्हणजे फक्त 999 म्हणजे 100 रुपये महिना फक्त चॉकलेटच्या खर्चामध्ये घरी बसून पूर्ण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. पूर्ण 8वीचा जो काही सायन्स आहे, मॅथ आहे आणि इंग्लिश आहे या विषयाची तयारी देखील आपण घरी बसल्या करू शकता. तेही तेवढ्याच फीसमध्ये आपल्याला होईल. 8वी 9वी 10वी या प्रत्येक वर्षाचं फाउंडेशन आपल्याकडे चालू आहे. आजच गुरुकिल्ली फाउंडेशनचा ॲप डाउनलोड करा आणि त्याची डेमो लेक्चर्स बघा आणि ते आवडल्यानंतर ताबडतोब फीस भरून आपण ॲडमिशन घ्या, ही नम्रतेची विनंती. धन्यवाद.